नमस्ते मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण खूप दिवसानंतर भेटतो आहे. तर आज मी नवीन कविता घेऊन आली आहे, जिचं शीर्षक आहे मनावरचं ओझं. आपण हल्ली पाहतो आहे बघा, बरेच जणं हे व्यक्त होत नाहीत. त्यांच्यामधलं जे काही सल आहे, त्यांच्या मनामधलं जे काही दुःख आहे, जे काही अपयश आहे, जे काही त्यांच्यामध्ये वर्षानुवर्ष साचलेलं जे काही सल आहे त्यांच्या मनातलं, ते कुठेच व्यक्त करत नाहीत, ते कुठे बोलून दाखवत नाहीत. ते सहन करत राहतात, ते आतल्यात कुढत राहतात आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे आपल्या मनामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये अनेक दोष निर्माण होतात आणि त्यामुळे आपण निरोगी राहत नाहीत. तर त्याला अनुसरून मी एक छोटीशी कविता करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण जास्त वेळ न दवडता कवितेला सुरुवात करूया. तर आजच्या कवितेचं शीर्षक आहे मनावरचं ओझं. आज कळलं की मनावरचं ओझं उतरवणं किती महत्त्वाचं असतं. आज कळलं की मनावरचं ओझं उतरवणं किती महत्त्वाचं असतं. नाही उतरवलं तर मानसिक रुग्ण बनणं किती सोपं असतं. नाही उतरवलं तर मानसिक रुग्ण बनणं किती सोपं असतं. जीवनाच्या रहाटगाड्यात दुःख कुणाला चुकलंय. जीवनाच्या रहाटगाड्यात दुःख कुणाला चुकलंय. राजकन्या कुलवधू असूनही सीतामातेने वनवास भोगलाय. चांगुलपणाचा मुखवटा चढवत माणूस सर्व काही सुरळीत आहे असं भासवतंय. चांगुलपणाचा मुखवटा चढवत माणूस सर्व काही सुरळीत आहे असं भासवतंय. अंतर्मनात एकदा डोकाव तरी मनात किती दुःख साचून ते थकलंय. अंतर्मनात एकदा डोकाव तरी मनात किती दुःख साचून ते थकलंय. नाही रडता आलं बोलता आलं तरीही काहीच हरकत नाही. नाही रडता आलं बोलता आलं तरीही काहीच हरकत नाही. व्यक्त न झाल्यामुळे एकलकोंडीची शिकार बनायचं नाही. मनावरचं ओझं एकदा कागदावर उतरवून मन हलकं करूया. मनावरचं ओझं एकदा कागदावर उतरवून मन हलकं करूया. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा वेळ काढून मनाचं कपाट एकदा स्वच्छ करूया. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा वेळ काढून मनाचं कपाट एकदा स्वच्छ करूया. तर अशी ही कविता होती मनावरचं ओझं. बऱ्याचदा असं होतं की आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपल्याला काही आजार असतात, तर डॉक्टर तर म्हणतात की रिपोर्ट नॉर्मल आहेत, मग तुम्हाला त्रास कसला होतो आहे, पण त्रास मात्र होत असतो. त्याचं कारण आपल्याला कळत नसतं. त्याच्यामागे ह्या गोष्टी असतात की वर्षानुवर्ष किंवा काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी किंवा काहीतरी आपल्या भूतकाळामध्ये काही घटना घडलेल्या असतात. त्यांचा अतिरिक्त विचार बॅक ऑफ द माइंड आपल्या मनामध्ये कुठेतरी असतो. ते विचार नेहमी चांगलेच असतील असं नाही आहे. तर ते जर वाईट असतील, दुःखद असतील, त्यामुळे काय होतं की आपण आतल्यात कुढत राहतो. आपल्या मनामध्ये जे काही षड्रिपू असतात, ते षड्रिपू आपण योग्य त्यावेळी व्यक्त न झाल्यामुळे त्यामुळे काय होतं की आपल्याला त्याचा त्रास होतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि त्यामुळेच आपण बघतो बघा, आपण ज्या काही महिला असतो त्या आपण किंवा मुली असतात त्या रडून मोकळ्या होतात, त्या बोलून त्यांच्या पोटात काही राहत नाही त्या बोलून व्यक्त होतात. पण ही अशी गत आपण बऱ्याचदा बघतो की बऱ्याचदा आपल्याला असं माहिती आहे की पुरुष हे व्यक्त होत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही हार्ट अटॅकचं प्रमाण आहे किंवा जे काही आहे कारण की ते जर रडले तर आपल्याला माहिती आहे की आपण ज्या सिस्टीममध्ये जन्मलेलो आहोत, वाढलेलो आहोत, त्यामध्ये शिकवलेलं असतं की तू काही मुलगी आहेस का रडायला. तर अशा काही गोष्टी असतात, अशा काही उपजत काही त्यांच्यावरती काही अशा गोष्टी भासवल्या जातात आणि त्यामुळे काय होतं की ते ओझं कुठे ना कुठे ते कॅरी करत आयुष्य जगत असतात. एक दडपण त्यांच्या मनावर असतं, एक ओझं त्यांच्या मनावर असतं आणि त्यामुळे त्याचे ते आजकाल नैराश्य जे काही म्हणतो आपण किंवा जे काय आहे त्याला ते बळी पडतात. तर अशी कविता होती. तर मला सहज व्यक्त व्हावंसं वाटलं आणि त्यामुळेच मग मी मनावरचं ओझं ही कविता आज तुमच्यासमोर घेऊन आली आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत. तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार आणि मनापासून धन्यवाद.